नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, नवरात्री निमित्त आपण विविध क्षेत्रात कार्यक्रम करणाऱ्या तसंच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी हा खास कार्यक्रम आयोजित करतो आणि त्यासाठी आपण विविध क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या महिलांना इथे आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. आज अर्थातच तुम्ही पाहताय, आज आपल्याकडे दीपालीताई विचारे आलेले आहेत. दीपालीताई, मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. थँक्यू. आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुला पण आणि सर्व दर्शकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. दीपालीताईंची खरं तर ओळख करून द्यायची गरजच नाहीये. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका म्हणून त्या सुपरिचित आहेत आणि आज आपण त्यांचा सगळा कथक नृत्याचा प्रवास जाणून घेणार आहोत, या मुलाखतीच्या दरम्यान उलगडून घेणार आहोत. दीपालीताई, अर्थातच आपण लहानपणी छोटं छोटं नाटक नृत्य करतो आणि शाळामध्ये आपली खरं तर सुरुवात होते. नेमकी आपण थोडी तुमची सुरुवात कशी झाली, तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात ते जाणून घ्यायला आवडेल. याची सुरुवात माझ्या शाळेपासून झाली. मी परळला राहायचे आणि आमची शिरोडकर हायस्कूल जी खूप वेगवेगळ्या उपक्रमांसाठी प्रसिद्धच होती शाळा. म्हणजे आमचे शाळेचे तळाशीलकर सर, कदम सर यांनी नाटक म्हणजे बालनाट्य खूप, तेव्हा स्पर्धा पण खूप छान असायच्या आणि खूप वेगळ्या वेगळ्या लेवलवरती याचं काम व्हायचं. तर तेव्हा खूप वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये सर आम्हाला भाग घ्यायला लावायचे आणि वेगळ्या वेगळ्या विषयाचे म्हणजे अभ्यासाला धरून नुसतं करमणूक असे वेगळ्या वेगळ्या विषयाची नाटकं सर बसवायचे आणि त्याच्यात काम करण्याची मला संधी मिळाली. आणि शाळेत म्हणजे अगदी दुसरीत मी त्या शाळेत, दुसरीपासून मी त्या शाळेत आहे. दुसरीत मी गेल्यावर तिथल्या प्राथमिक विभागाच्या ज्या आमच्या शिक्षिका होत्या फडतरेबाई, तर तेव्हा शिक्षक दिन 5 सप्टेंबरला खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या शाळेत सेलिब्रेट व्हायचा. म्हणजे सगळ्या विभागाच्या शिक्षकांचं मिळून एक गॅदरिंग असायचं. तर तेव्हा त्यांनी माझी पदरावरती जरा तारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, हे या गाण्यावर त्यांनी माझं नृत्य बसवलं होतं. आणि तेव्हा काही एवढी अक्कल नव्हती खरं, पण त्या खूप छान नाचायच्या, खूप सुंदर दिसायच्या, अजूनही तशाच दिसतात. सो त्यांनी ते बसवलं आणि मी ते परफॉर्म केलं. तेव्हा सगळे टीचर्स होते, तेव्हा सगळे शिक्षक होत, म्हणजे माध्यमिक सगळ्या कॉलेजचे सगळे. तर तेव्हा ते इतकं सगळ्यांना आवडलं. आणि तेव्हा माझ्या भोसलेबाई म्हणून बाई होत्या, त्यांनी मला 100 रुपये, तेव्हा 100 रुपये मला भेट केले होते, बक्षीस केलं होतं. आणि तेव्हा मग मी घरी येऊन सांगितलं की असं, मग आई बाबांना पण असं वाटलं की काहीतरी बरं करते वाटतं मुलगी. पण आमच्याकडे असं काही कुणी असा खूप मोठा सांस्कृतिक अशा म्हणजे परफॉर्मन्सचा काही असा वारसा वगैरे नव्हता. त्यामुळे आम्हाला काही फार एवढं कल्पना नव्हती. आणि आमच्या एरियात एकही तेव्हा कुठलाही म्हणजे कुठलेही नृत्य प्रशिक्षण वर्ग असे आमच्या पूर्ण विभागात नव्हतेच. पण माझ्या शाळेची एक रूपाताई होती, तर ती तेव्हा मावशींकडे, मावशी म्हणजे माझ्या गुरु श्रीमती आशा जोगळेकर, ज्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर इथे बसले. तर मावशींचे क्लासेस शिवाजी पार्कला होते आणि ती जाणार होती तेव्हा मी 7वीत होते. मग आई म्हणाली एकटीला कसं जमेल, पण मग सुरुवातीच्या काळात ती बरोबर होती. आणि मग नंतर हळूहळू ती खूप बिझी राहिली, ती खूप परफॉर्मन्सेस करायची. पण मग तिच्यामुळे माझी शाळा म्हणजे माझा क्लास बुडायला नको, म्हणून मग सवय लागली आणि मग मी क्लासेसला जायला लागले. आणि पहिल्या दिवशी मला आठवतंय अजूनही, मी खूप वेळा हे सांगते आणि माझ्यासाठी खूप असा एकदम भावूक क्षण आहे तो, की पहिल्या दिवशी मी जेव्हा क्लासमध्ये गेले तेव्हा अशा सरस्वती सारख्या दिसल्या मावशी. आणि तसंच त्यांचं रूप आमच्या हृदयात आहे. आणि ती जी सुरुवात झाली ती आज ताग्यात म्हणजे असं कथकमध्ये काही नाही करून लोक काहीतरी होतं, मग त्यांना असं वाटतं की आपण वेगळ्या गुरुकडे, या गुरुकडनं आपण खूप घेतलं, दुसऱ्या गुरुकडे जाऊ, तिसऱ्या गुरुकडे जाऊ. पण म्हणजे सगळे नाही करत असं, पण असं होतं कधीतरी, असं होत असेल. पण आमच्यासाठी आम्हाला असं वाटलं की मावशींनी जे दिलं ना ते घेण्याचीच अजून आमची पात्रता अजूनही आमची निर्माण झालेली नाही. तर कसं काय आपण दुसऱ्या व्यक्तीकडे वळूनही पाहू शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं की मावशींपासून माझा कथकचा प्रवास सुरू होतो आणि मावशींच्याच पायाशी संपतो. एकनिष्ठ विद्यार्थिनी असायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही मावशींकडे गेल्यावर मला असं वाटतं की तुम्ही एकदा सरेंडर केलं त्यांना की संपलं, म्हणजे त्याच्या पुढे आपल्याला काहीच बघायला नको. आरंभही तू आणि शेवटही तू. खूप छान. दीपालीताई, तुमचं नृत्याचं शिक्षण झालं, आता तुम्ही देश परदेशात जाऊन शोज करता आणि सगळ्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये असं असतं की तुम्ही विदेशीच असता आणि
आमच्याकडे कमी असतात. तर हा जो प्रवास आहे म्हणजे ही खरंच तपश्चर्या आहे, तर तुमची एवढी आराधनाच केलेली आहे तुम्ही नृत्याची. आता मुलांना एवढ्या सगळ्या तुम्ही विद्यार्थिनी, आजही तुमची विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला विद्यार्थिनीची साथ अमूल्य अशी मिळालेली आहे. तर विद्यार्थी घडवताना आणि आता परदेशात शिकवताना कसा अनुभव आहे? आधी तर मी भारताबद्दल बोलीन. म्हणजे मी आता माझ्या अकॅडमीला साधारण 28 वर्ष होती. पहिल्या दिवशी माझ्या क्लासला जी विद्यार्थिनी आली माधवी, अर्थात ती सतत माझ्या बरोबर असते, आज माझ्या बरोबर आहे. सो ती पहिल्या दिवसापासून क्लासच्या आजपर्यंत माझ्या बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की हे आमचं असं नेव्हर एंडिंग रिलेशन. सो मी तेवढी फॉर्च्युनेट आहे की माझ्याकडे लोक जर आली तर ती खूप टिकून राहतात. आणि मी खूप त्या भाग्यवान लोकांपैकी आहे जिच्या कडे अशी खूप गुणी आणि जीवाला जीव देणारी माणसं आहेत. आणि म्हणूनच मी अमेरिकेत काही करू शकले. तर जेव्हा मला असं वाटलं की आपण काहीतरी सुरू करूया परदेशात, तर खरं तर मला जवळच्या देशात करायचं होतं, पण मी अमेरिकेत एक वेगळ्या कामासाठी गेले होते. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की अरे इथे काहीतरी करून बघूया. आणि मग ती विजा प्रोसेस वगैरे ते सगळं सुरू झालं. पण त्याच्या आधी मी या मुलींना विचारलं, तेव्हा आता माझ्या साधारण एक 20-25 मुली विचारत असतील. तर जेव्हा हे सुरू केलं, आता हे 7-8 वर्ष, 8 वर्ष झाली, 8-8.5 वर्ष मी आता हे करते. तर जेव्हा मी हे सुरू करायचं म्हटलं, तेव्हा माधवी, अर्थात माधवी, सारिका, नीलम, त्या मेन तिघी इन्स्ट्रक्टर्स होत्या. आणि मग आता बाकीच्या सेकंड फळी पण माझी सुरू झाली. तर तेव्हा मी त्यांना विचारलं की माझ्या डोक्यात असं काहीतरी आहे की मी परदेशात, पण मी जर ते सुरू केलं तर मग माझी उपस्थिती इथे कमी असेल. तर त्या म्हणाल्या की काय हरकत नाही, आता आम्ही, आणि तसंही इतकं आता ऑनलाईन, म्हणजे तेव्हाही स्काईप होतं, सो किंवा असं होतं की असं नव्हतं की तुम्ही कायच कराल आता, तुम्हाला दिसणारच नाही, असं नव्हतं. व्हॉट्सअप होतं. तर मग म्हटलं की त्या म्हणाले की काहीतरी कनेक्शन तर असूच शकणार आहे आमचं. आणि मुळात मी इथे कोरिओग्राफी तर करतच होते फिल्मच्या, त्यामुळे असं नव्हतं की मी गेले तर मी येणारच नाही किंवा मी 1 वर्ष येणार नाही, मी 2 वर्ष येणार नाही, असं असणारच नव्हतं. त्यामुळे मग जेव्हा जेव्हा तू इथे असेल तेव्हा तेव्हा आपण आपले आपले क्लासेस करू, किंवा आम्हाला अडलं तर आम्ही ऑनलाईन आपण कोऑर्डिनेट करूया. आणि त्यांच्यामुळे किंवा त्यांनी दिलेल्या विश्वासामुळे हे सुरू झालं हा प्रवास पुढचा. आणि तितकीच भाग्यवान मी आता अमेरिकेतही आहे की ह्या गेल्या 7-8 वर्षात माझ्या अतिशय म्हणजे गुणी 4 विद्यार्थिनी आहेत. म्हणजे आपण ज्या आता मी इथे असताना अकॅडमी सांभाळतात, तर त्यापैकी मेन तर 4 आहेत ज्यांनी अगदी सुरुवातीपासून सुरुवात केली. तर सानिका आहे, वृषाली आहे, स्वराली आहे, आणि मग ज्योती जॉईन झाली आहे. म्हणजे ज्योती तर बाकी पण खूप गोष्टी हँडल करते, किंवा सानिका अजून काही गोष्टी असतील तर त्या हँडल करतात त्या मुली. सो त्या 4 मुली आहेत. आणि बाकी पण आता जसं मी म्हटलं इथे नवीन फळी जोडली गेली, तशी तिथे निकिता, सुरभी, सिद्धी, अशा अनेक मंजिरी, अशा सगळ्या अजून जोडल्या गेल्या मुली. आणि त्यामुळे तो एक विश्वास आहे की मी कुठल्याही देशात असले तरी कुठल्याही क्लासला काही फरक पडला नाही पाहिजे. ऑफकोर्स माझ्या उपस्थितीचा जो फरक आहे तो पडतोच, पण तो मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा मी तो भरून काढण्याचा प्रयत्न करते. किंवा एक मास्टर क्लास सारखं सगळ्यांना एकत्र जमवून त्यांच्याबरोबर काम करणं वगैरे ते सगळं करते. किंवा आता प्रोडक्शन्स करायला लागले. जसं मी अमेरिकेत गेले ना, तिथे खूप वेळ आपल्याला स्वतःसाठी मिळतो असं मला वाटतं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. आपल्याला इथे खूप दगदग आहे भारतात, खूप दगदग प्रवास ते खूप, आणि आपण खूप थकतो कारण आपण वातावरण पण इतकं असं, आणि खूप वेळ लागतो. तिथेही ट्रॅफिक आहे, अजिबात असं नाही आहे की ट्रॅफिक नाही आहे. अमेरिकेत ट्रॅफिक नसतं असं वगैरे काही नाही आहे, खूप ट्रॅफिक असतं. काय बेशिस्त लोक सगळीकडेच असतात की तिथेही आहेत. पण आपल्याकडे कसं कधीही ट्रॅफिक असतं ना. आता पूर्वी असं नव्हतं, तसं तिथे ठरलेल्या वेळेला ट्रॅफिक असणारच आहे. जेव्हा ऑफिस टाइम आहे, लोक ऑफिसला जातात किंवा नंतर संध्याकाळी येतात. पण अदरवाईज तसं, आणि रस्ते खूप मोठे आहेत, त्यामुळे आपल्यासारखी जशी गर्दी होते तशी सहसा होत नाही. त्यामुळे ना दमायला कमी होतं, त्यामुळे वेळ मिळतो स्वतःसाठी काहीतरी काम करण्यासाठी. आणि आता हा अगदी, त्यामुळे जेवढी प्रोजेक्ट्स मी आता केली गेल्या 7-8 वर्षात, तर त्याचा विचार मुळात तिथनं केला. कारण सकाळचा वेळ म्हणजे आपलीच सगळ्या गोष्टी आपल्यालाच हँडल करायच्या, त्यामुळे त्याच्यात जो वेळ जातो त्यातूनही आपल्याला स्वतःला विचार करायला वेळ मिळतो. किंवा घरी आल्यावर आपण इतके थकतो की आपण काहीच करू शकत नाही ना. पण कारण इतकं गरम होत असतं, इतकं दगदग होते, पोचेस्तोवर आपल्याला एनर्जी एक्झॉस्ट होते. सो ती तिथे तशी कमी होते. म्हणजे गेल्यावर पण तुम्हाला काहीतरी काम करता येतं. अर्थात बाकी सगळीच कामं आपल्याला करायची असतात, मावशी नसतात तिथे बाकीच्या, सो हेल्प नाहीये तशी. त्यामुळे
बाकी सगळी कामं स्वतःची स्वतः करायला लागतात तरीही वेळ मिळतो आणि मग स्वतःवर काम करायला, मग आपल्या मुलींवर काही वेगळा विचार करायला वेळ मिळतो आणि ते माझ्या फायद्याचं आहे. खरं तर मी नवीन काही करायचं आहे तर तोच विचार मी तिथे करते आणि इम्प्लिमेंट बऱ्याचदा इथे होतं. त्यामुळे इथे पण असं वाटत नाहीये की ताई नाहीये किंवा काय. आणि मी खूप प्रयत्न करते की मी इथे आल्यावरती मी माझ्या मुलींबरोबरच असेल. मग आपण जनरल टाइमपास करतोय असं माझं होत नाही, कारण मला ते खूप गिल्ट येतं की अरे आपण नाही होत. आणि असं नाहीये की मी तिथे जाऊन मजा करतेय म्हणून मी इथे, असं नाहीये. तिथे पण मी कामच करते, पण तिथे मी त्या मुलींना खूप मिळते असं मला वाटतं. मी स्वतः खूप असते तिथे. ते आता काही वर्षात इथे कमी झालंय, त्यामुळे मी आता ती जागा भरण्याचा प्रयत्न करते. म्हणजे गेली आता 1-2 वर्षापासून मी असं, कारण ते नवीन होतं ना सगळं. आणि तेव्हा ते सगळं नवीन होतं ना तिथे, तर ते सगळं बसवण्यासाठी आपल्याला जायलाच पाहिजे होतं. पण आता ते मुली खूप छान हँडल पण करतात, जशा आता इथल्या करतात. इथे तर ह्या फुल टाइम हे काम करतात, त्यामुळे त्या माझ्यासाठी 24/7 अवेलेबल आहेत. तिकडच्यांचं थोडंसं त्या नोकरी करून आणि संसार बाकीचा सांभाळून वगैरे करतात, त्यामुळे तेवढा असं 24/7 असू शकत नाही. पण त्या जसं जेव्हा मला गरज आहे तेव्हा त्या असतात अवेलेबल आणि त्या सगळ्या गोष्टी नीट करतात. तुमची शिक्षणाची पद्धत, म्हणजे जेव्हा तुम्ही आशाताईंकडनं कथ्थकचे धडे गिरवलेत तर त्यांची शिकवण्याची पद्धत कशी होती? आणि तुम्ही तर स्ट्रिक्ट म्हणून ओळखल्या जाता म्हणजे एवढ्या हसत मग गोड आहात, पण कथ्थकचा विषय येतो तेव्हा तुम्ही फार काटेकोर शिस्तबद्ध असता, तर त्याविषयी मावशी खूपच शिस्तबद्ध होत्याच, पण त्या कधी ओरडून नाही बोलायच्या आम्हाला. कधीच त्यांचा आवाज क्लासमध्ये चढलेला मी माझ्या इतक्या 35 वर्षात कधीच पाहिला नाही की त्या ओरडल्या आहेत. आणि त्या चिड्याच्या आधीच आम्हाला कळायचं की आता वाट लागली, आता आपण नीट राहायला पाहिजे. किंवा मला ओरडायच्या कारण मी रियाज कमी करायचे. त्यांना असं वाटायचं की देवानी मला काहीतरी विशेष दिलंय आणि मी त्याचा काही उपयोग करत नाहीये, त्यामुळे त्यांचा एक वेगळा संताप होता. तो मला नंतर कळाला की हे का चिडायच्या माझ्यावर, जसं मी आता माझ्या विद्यार्थिनींवर चिडत असते की जिची कॅपॅसिटी आहे आणि जी करत नाही, ज्या वेळ देत नाही, 10 गोष्टी उगाच करते. तेव्हा मी जे चिडते ते मावशी माझ्यावर तेव्हा खूप चिडायच्या की कर ग, तुला देवाने दिलंय त्याचा उपयोग कर. आणि तेव्हा खरंच मी खूप गोष्टी करायच्या. म्हणजे मी कॉलेजच्या नाटकात होते, मी एनसीसीत होते, मी खूप गोष्टी करायचे, बाहेर क्लासेस करायचे, मी शोज करायचे. त्यामुळे तेवढा मला वाटतं वेळ मी कथकला देऊ शकायचे नाही. क्लासला जायचं, कारण मिस झालं तर खूपच वाट लागली. म्हणजे एकतरी यायचंच नाही, पुढच्या याला काय शिकवलंय आधीच ते. त्यामुळे ती भीती आणि मावशींची भीती होती खूप, म्हणजे की त्यांना सगळं नीटच लागायचं. आणि या बरोबर मावशींनी खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे नुसता नाच कधीच शिकवला नाही त्यांनी. एकतर त्याचा विचार मांडायची पद्धत शिकवली त्यांनी, आणि दुसरं त्यांनी खूप व्यवस्थित संसार केला. सो त्यांनी ते त्यांच्या सगळ्या मुलींना शिकवलं की जर लग्न करणार असाल तर संसार नीटच केला पाहिजे. कारण आपण काहीतरी सॉलिड करतोय, त्यामुळे आपल्याला एक स्पेशल ट्रीटमेंट घरात मिळावी तर ती मिळणार नाहीये, हे पहिल्यांदा करून ठेवा. आणि मग सगळे कॉम्प्रोमाइजेस करायची सवय असायला पाहिजे. घरच्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करून तुम्ही तुमची कला जोपासा, तर ते खूप उपयोगी पडलं. जसं आईकडे आपल्याला शिकवलं जातं, आई बाबांकडे, की ते जे संस्कार आहेत. तर आम्ही सगळे, मला वाटतं क्लासिकलवाले खूप भाग्यवान असतात, त्यांना 2 आया मिळतात, एक जन्मदाती आणि एक गुरु. सो तसे आम्ही सगळे क्लासिकलवाले, म्हणजे मी फक्त कथक बद्दल बोलत नाही, मी सगळ्याच फील्ड बद्दल बोलतो, सगळ्याच डिपार्टमेंट्स मध्ये, की गाणं असेल, नाच असेल. जेव्हा तुम्ही क्लासिकल शिकायला लागता तो गुरु तुम्हाला एक आई म्हणून स्वीकारतो. खरं तर आईच असते ती आपली, आणि ते सगळ्या परीने आपल्याला समृद्ध करायचा प्रयत्न करतात, जे मावशींनी माझ्या प्रत्येक गुरु भगिनीसाठी केलंय. सो आम्ही सगळे खूप लकी आहोत की आम्हाला मावशी मिळाल्या. आता विषय निघालाच आहे, तर मला वाटतं एक थोडंसं काहीतरी पडंत वगैरे करून आमच्या प्रेक्षकांना मेजवानी द्याल का? हो, देईन. म्हणजे असं एकदम हे आहे, सिन्स नवरात्री आहेत, शिवपरण केलं होतं. म्हणजे उमा शिवपरण असं आहे, अगदी छोटस आहे. 3 ताल द्रुतलयीत.
धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा दिन दिंदा ता दिन दिंदा झन 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 न न न न बाजत बग तिरकिट कुसुमित है शैलजा मारमा डम 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 डिमिक डिमिक डमरू करे विश्वनाद देखत सब दंग आज पुलकित है चंद्रमा धात धात धा धात धात धा धात 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 धा धात धात धा धात 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 धा धात धात धा धात धात धा. वा वा. खरंच असं अरे. तू अगदी डोळ्यासमोर नृत्य साकारलं Thank you. एवढ्या हो. म्हणजे नृत्य साकार मावशींची केलं कृपा. तर काय बापरे बापरे खरंच. मावशींची कृपा आहे ती सगळी काय आणि जसं म्हटलं ना मावशींनी शिकवलेलं इतकं रटलेलं असतं तुम्ही हा. की ते तुम्ही झोपेत उठवलं तरी तुम्हाला येईल पण स्वतः बनवलेलं एक तिनं असं शिकवलं आणि त्यांना शिकून टाकलं की असं वाटतं झाली आपली रिस्पॉन्सिबिलिटी संपली आता लक्षात ठेवायचं काम त्यांचं आहे ते बघतील काय ते सो बहुतेक असं पटकन आठवायला आणि बरं, म्हणायला हा. थोडंसं पटकन आठवत नाही स्वतःचे कॉम्पोजिशन गडबड होते. नक्कीच. जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण दीपालीताई विचारे यांच्याशी संवाद साधतोय. त्यांच्या प्रवासाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात दीपालीताई विचारे यांना आमंत्रित केलेलं आहे. दीपालीताई, आपण तुमच्या शिक्षणाबद्दल बोललो, तुम्ही मुलींना काय शिकवता त्याबद्दल बोललो. आता डायरेक्ट परफॉर्मन्सकडे जाऊया. तुमचा पहिला परफॉर्मन्स म्हणजे ती मध्ये अशी धुगधुग असेल ते थेट आता इतक्या 30-35 वर्षांनी तुम्ही एवढं छान परफॉर्म करता तर त्याविषयी स्टेज परफॉर्मन्स आणि म्हणजे इव्हेंट्स, आता सध्या इव्हेंट्सचं क्षेत्र चालू आहे तर इव्हेंट्स म्हणजे स्टेज परफॉर्मन्सेस असतात तो कसा होतो आणि तुम्ही चित्रपटांमध्ये जेव्हा हो. एखादं नृत्य दिग्दर्शित करता हे दोन वेगळे, एक लाईव्ह असतं आणि एक रेकॉर्डेड असतं तर त्यात काय फरक आहे आणि तुम्ही ते कसं आत्मसात केलं ते एक बापरे, हा. तंत्रच आहे. दोन्ही वेगळी वेगळीच माध्यमं आहेत ती बरं. खूपच वेगळी आहेत खरं तर. म्हणजे मला स्वतःला परफॉर्म करायला विचारलं तर मला लाईव्ह परफॉर्म करायला जास्त आवडेल कुठलीही फिल्म किंवा ह्याच्या गाण्यावर करण्यापेक्षा म्हणजे त्या चित्रपटात करण्यापेक्षा. आणि दरवेळेला मला वाटतं प्रत्येक परफॉर्मरला असं होत असेल की स्टेजवर जायच्या आधी एक मोठा गोळा येतो पोटात आणि असं वाटतं की अरे देवा आता कसं म्हणणार. हे मला आजही होतं आणि ते हो आजही होतं म्हणजे असं थरथरायला होतं की बापरे आत्ता येणार आहे आपली एंट्री आणि मग देवाचा धावा वगैरे करून आपण स्टेजवर जातो. गेल्यावर एक गुरुच्या कृपेने आपण चांगलं परफॉर्म करतो पण ते जाईपर्यंत तो पोटात गोळा असतो. या दोन्ही माध्यमांबद्दल बोलायचं तर इव्हेंट्स किंवा लाईव्ह परफॉर्मन्स किंवा हे जे सगळं किंवा नाटक म्हणू आपण, मी त्याला पण खूप कोरिओग्राफ केलंय तर त्याच्याकडे तुम्हाला वन मोर टेक हा शब्दच नाहीये. म्हणजे अजून एकदा करूया बरं, करून बघूया असं नसतं. ते तुम्हाला एकदाच काय जे आहे ते करायचं आहे. पण इथे फिल्मला कसं आहे, फिल्मला तुमचं एकदा नीट नाही झालं तर तुम्ही पुन्हा एकदा त्याचा टेक घेऊ शकता आणि पुन्हा चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकता. तर मेन तर या दोन गोष्टी याच्यातच हा फरक आहे. लाईव्ह परफॉर्म करण्याची खूप वेगळी मजा आहे अर्थात पण ते करताना ते जे मी म्हटलं जसं की एक वेगळं प्रेशर आहे तुम्हाला की ते बापरे एकदाच करायचं आणि जे काय आहे ते मला एकदाच सॉलिड दाखवायचं आहे. तसं फिल्मला होत नाही. फिल्मला बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला त्या चौकटीत तो परफॉर्म करायचा असतो. म्हणजे जसं टेक्निकली म्हणायला गेलं तर एक वायडर शॉट असतो की आपल्याला लांबनं दिसतात सगळे डान्सर्स, 10 लोक एकत्र दिसतात. मग एक शॉट असतो ज्याच्यात फक्त पहिली ती मेन जी लीड आहे तीच आपल्याला दिसते. सो या गोष्टी जेव्हा शूट करायच्या असतात ना तेव्हा टेक्निकली खूप गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात आणि मग परफॉर्मरला त्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. जे पुन्हा एक कठीण गोष्ट आहे की मी वाईडला इतका हात केलाय पण मला जेव्हा जवळ लागते तर मी इतका केला तर तो बाहेर जातोय. मग ते म्हणणार की इतकाच करा. ती आमची नाटकं असतात, आमची कोरिओग्राफर एवढं नाही छोटं कर, मग इथेच बघायचं. लाईव्हला तुम्ही बेधडक तर ते तिथे थोडंसं मिसिंग होतं. म्हणजे करायला मिसिंग म्हणजे ते प्रेशर असतं खूप की इतकंच करायचंय मग इथेच बघायचंय. कारण फ्लो मध्ये आपण इथनं इथे बघतो आणि असं होतं ना की पहिल्या वेळेला मी इथून इथे बघितलंय पण दुसऱ्या वेळेला इथून इथे होत नाही मग इथे होईल कारण की आपण असे
सहज होऊन जातं. पण ते तसं करता येत नाही फिल्मला तुम्ही मी जर पहिल्यांदा इथे बघितलं दुसऱ्यांदा 10 वेळा मला तिथेच बघायला पाहिजे तरच ते व्यवस्थित होणार अच्छा. असं असतं. सो त्याची थोडी बाकी पण रेस्ट्रिक्शन्स आहेत त्या फील्डची. पूर्वी आम्ही असं म्हणायचो की एकदा शो केला की झालं, पण आता ना असं आहे की जसं फिल्म तुमची पुन्हा पुन्हा बघितली जाईल. म्हणजे एकदा जे करू ते 25 वर्षांनी 50 वर्षांनी तो आर्टिस्ट गेल्यावर पण आपण त्यांना बघत असतो. तर पहिल्यांदा आम्हाला असं वाटायचं की तेव्हा एवढं शूटिंग वगैरे नव्हते, वेगवेगळे चॅनल्स नव्हते की इव्हेंट पण शूट होतील आणि तेही तुम्ही मरेपर्यंत बघू शकतील लोक की मेल्यानंतरही बघता येईल. पण पूर्वी नसल्यामुळे ते बर्डन थोडं कमी होतं, एक बार हो गया. पण तसं नाहीये, आता तेही शूट होतात आणि ते कितीतरी वर्ष बघितले जातात. म्हणजे आणि त्याचे पुन्हा पुन्हा प्रदर्शन होत असतं दूरदर्शनवर. आणि कधीतरी आम्हाला माहित पण नसतं, म्हणजे कधीतरी कोणाचा तरी फोन येतो, अरे किती छान आहे ती कोरिओग्राफी, आपल्याला आठवतच नसतं कशाबद्दल बोलतात. म्हणजे अरे तो तुझा कार्यक्रम तो लागलाय आता टीव्हीवर, मग तो आम्ही कधीतरी 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी. तर ते पुन्हा पुन्हा बघितलं जातं ना. ते छान केलं म्हणून कोणीतरी फोन केला तर बरं वाटतं, पण छान नसेल केलं तर कसं राहील ना. म्हणजे मग कोणीतरी 15 वर्षांनी पण म्हणेल असं की अरे ते काय वाईट होतं गेलेलं. तुम्ही नृत्य महोत्सवात देखील बऱ्याच भारतभर किंवा विदेशात पण केला असेल, तर तो नृत्य महोत्सव एखादा आठवतोय का? कारण साऊथला किंवा साऊथ कलकत्ता माझी ब्रांच आहे एर्नाकुलम मध्ये, कोची मध्ये. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांच्याकडे ती देणगी आहे दैवी, त्या लोकांकडे, त्या ऑडियन्सकडे पण मला असं वाटतं त्यांच्या समोर परफॉर्म करणं हे खूपच वेगळं समाधान देऊन जातं. म्हणजे आपण इथे मी खूप परफॉर्मन्सेस अदरवाईज पण इथे केलेत. म्हणजे मोठ्या मोठ्या फिल्म स्टार्स पासून मोठ्या क्लासिकल परफॉर्मर्स किंवा गुरूंच्या समोर परफॉर्म केले. तर हा सगळा एक्सपिरियन्स आहेच. पण तिकडे ते जे सामान्य लोक आहेत त्यांना जी जाण आहे ती एक खूप वेगळीच गंमत आहे त्यांच्याकडे. आणि त्यांच्यात जे देवळाच्या चौकात फेस्टिवल्स होतात ना, त्याची म्हणजे त्याची तुलनाच नाही करू शकत आपण. म्हणजे मोठ्या खूप ह्यूज स्टेज आहे आणि असं खूप लाईट्स आहेत, ते इव्हेंट्स केल्यावर पण त्या परफॉर्मन्सची जी गोडी आहे ती इतकी वेगळी आहे. म्हणजे आता मी काही 10-11 वर्ष झाली आम्ही साऊथ मध्ये शिकवतो, पण तेव्हा आम्ही पहिलेच होतो. म्हणजे तेव्हा लोकांना माहितच नव्हतं की कथक कशाशी खातात. त्यामुळे एक तोडा झाल्यावर समेवर आल्यावर आपल्याकडे टाळ्या वाजवतात, तसं त्यांच्याकडे वाजवतच नव्हते आणि त्यांना कळायचं नाही की संपलंय का. आणि आपल्याला असं झालं की 11-12 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही परफॉर्म करत होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं का बरोबर नाही होते किंवा ना आवडलं नाही आपण काय परफॉर्म करतोय. मग आम्ही जेव्हा बोललो ते संपल्यावर ते आमच्याशी भेटायला आले, आमच्याशी गप्पा मारल्या आणि किती सुंदर केलं हे ते. तेव्हा मी द्रौपदी वस्त्रारणचा गतभाव केला होता. मग त्यांनी खूप सुंदर, छोटा मुलगा होता तो इतका छान एक्सप्रेस करून माझ्याशी बोलत होता. तर म्हणलं तेव्हा मला वाटलं ह्यांना कळतंय, पण त्यांना ते माहित नाही ना की आपण समेवर टाळी वाजवतो आणि असं सगळं. पण अर्थात आता ते हळूहळू डेव्हलप होतात. पण म्हणजे जसं आता आम्ही बऱ्याचदा टेम्पल फेस्टिवल्स केली तिथली, तर एकदम ना असे सगळे लोक येतात बघायला. म्हणजे असं नाही की माझी मुलगी शिकते तर मुलगी आणि आईच गेली, नाही, पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली, आई बाबा आजी आजोबा असे गँगच्या गँग येतात ते बघायला. आणि असं नाही म्हणजे तेव्हा तर म्हणजे भरतनाट्यम, कथक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम असं बरंच काय काय होतं, त्यात आम्ही होतो. तर आम्हाला आधी वाटलं की ह्यांना ह्याचीच सवय आहे. सो माहित नाही किती त्यांना आवडेल. आणि आता अर्थात आवड निर्माण झाली, आता विद्यार्थिनीही खूप शिकतायत, पण तरी पण कॉमन ऑडियन्सला किती आवडेल इकडच्या. पण त्यांना इतकं आवडलं. आणि खूप व्हरायटीचे आपले कथकचे 2 वेगळे कॉस्ट्युम्स आहेत ना, तर त्या दोन्ही कॉस्ट्युम्स मध्ये परफॉर्मन्स म्हणजे ठुमरी पण होती आणि तराना पण होता. त्याचे कपडे वेगळे होते, त्याचे रंग वेगळे, आणि ते फिरल्यावर आपला जो घेर येतो, तर त्या सगळ्याचं त्यांनी इतकं कौतुक केलं संपल्यावर. आणि अगदी सगळ्यांना धरून धरून त्यांनी त्याच्याबद्दल खूप भरभरून बोलले. सो ती जी मजा आहे ना तिथे जेव्हा आम्ही परफॉर्म करतो तेव्हा ते जे त्यांच्याकडनं जे कौतुक होतं ना त्याची गंमत वेगळी आहे, मजा येते. म्हणजे असं की कळतंय त्यांना आणि आपण काय जे काय मेहनत करतोय ती पोहोचते. आणि एक कॉमन मॅन पर्यंतच पोहोचायला हवं ना, ते खूप महत्वाचं आहे. आणि ते मला असं वाटलं की ते जेव्हा साध्य होतं तेव्हा असं वाटतं वा म्हणजे अजून नवा जोमाने आपण काहीतरी करू शकतो. नक्कीच. थोडं पाश्चात्य नृत्य प्रकारांचा आपल्या भारतामध्ये जास्ती फार त्याचा भडीमार होतोय असं तुम्हाला जाणवतं का? की आपल्या कथ्थक, भरतनाट्यम ह्या ज्या पारंपरिक शैली आहेत, नृत्य प्रकार आहेत,
तर त्यांच्याकडे तेवढे मुलं आताची मुलं वळतात की वळत नाहीत, कसा तुमचा अनुभव आहे? नाही म्हणजे ते कितीही कारण कुणीही हो, आले हा. तरी आपली संस्कृती आणि आपला पाया इतका भक्कम आहे हा. की कितीही कोणी आले तरी तो हलू नाही शकत. अच्छा. कारण की आपली जी परंपरा आहे ती नाट्यशास्त्रापासून जे सगळं आपण सगळ्यांनी म्हणजे हा. आपल्या सगळ्या दिग्गज गुरूंनी जे करून ठेवलंय ते इतकं मोठं आहे की कुणी कितीही वेगळ्या परफॉर्मन्स म्हणजे वेगळ्या स्टाईलला आपल्या भारतात आणलं तरी ते ऑफकोर्स आवडणार आहे, कारण जनरेशन बदलत जाते, त्यांची आवडीनिवडी बदलत जातात. पण इतकं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आज तेवढाच ओढा प्रत्येक क्लासिकल डान्स स्टाईलसाठी किंवा गाण्यासाठी या तरुण पिढीचा किंवा या युवा अगदी छोट्या मुलांचा पण आहे. म्हणजे जेवढा त्यांना एखादी रियालिटी शो मध्ये कंबर लचकावून वगैरे नाचलेल्या मुलीचा डान्स आवडेल तेवढंच त्यांना क्लासिकल आवडतं. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला कधीच ही इन्सिक्युरिटीज वाटत नाही. मला वाटतं कुठल्याच क्लासिकल फील्ड मधल्या लोकांना ती इन्सिक्युरिटी नाही आहे, कारण आपण हे खूप अगाध आहे आणि शाश्वत आहे. त्यामुळे मला नाही वाटत कुणी हलवू शकतं. मला अजिबात असं वाटत नाही की कोणीतरी आलं आणि त्यांनी आपली कला लोप पावेल की काय, तर तसं कधीच होणार नाही. एकतर हे इतकं सुंदर आहे, हे इतकं कलरफुल आहे की इतकी कलरफुल कुठलीच स्टाईल नाही आहे पाश्चात्य, आहे की नाही. म्हणजे आपली एखादी नर्तिका आली स्टेजवर की आपले डोळे दिपून जातात तिच्या कॉस्ट्युमनी, मग ती स्टाईल कुठलीही असो तिचं दिसणंच आपल्याला इतकं भावून जातं. आणि मग आपलं संगीत आपलं नृत्य इतकं अगाध आणि अलौकिक आहे की त्याबद्दल काही वादच नाही की हे आयुष्यभर आणि हे असंच शाश्वत राहणार आहे. ऑफकोर्स नवीन स्टाईल ज्या येतात त्या खूप वेगळ्या आहेत, खूप नाविन्य प्रधान आहेत, हे खूप सांगण्याजोगं आहे. आणि त्याच्यात एक वेगळी गंमत आहे, म्हणजे प्रत्येक स्टाईल जर तुम्ही बघितलं तर इतकी सोपी पण नाहीये. म्हणजे समजा उद्या आपण म्हणलं हिपहॉप किंवा आजकाल खूप नव्या गोष्टी आहेत, जसं कंटेम्पररी मध्ये खूप आता वेगळे प्रयोग केले जातात किंवा रोप वापरून किंवा गिमिक्स वापरून खूप गोष्टी करतात ती मुलं, जी इतकी सोपी नाही आहेत करायला. आणि ते आत्मसात करणं पण खूप कठीण आहे. अॅक्रोबॅट्स करतात ते तिसऱ्या मजल्या, म्हणजे 3 लेअर वरनं तो उडी मारून खाली वळतो, इथनं धाक 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 असं ते किती कठीण आहे म्हणजे करायला. त्याच्यात पण मेहनत आहे अर्थात, असं नाहीये की उठलं आणि मी केलं ते असं सोपं पण नाही. इलेक्ट्रिक लाईटचा झगमगाट आहे आणि आपलं कथ्थक भरतनाट्यम हे समयीचा प्रकाश आहे. सो म्हणजे दोन्ही छान आहे, कारण शेवटी मी आर्टिस्ट आहे, यातल्या बऱ्याच गोष्टी मी माझ्या फिल्म्स मध्ये वापरत असते. पण त्यामुळे क्लासिकलला धक्का लागणारच नाही, आपण अजिबातच काळजी नको करायला. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दीपाली ताईंशी आपला हा संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM 90 FM. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात दीपालीताई विचारे यांना आमंत्रित केलेलं आहे. दीपालीताई, आपण नेहमीच काही ना काही नवनिर्मितीच्या मागे असतो किंवा आपल्या मनात काही ना काही सतत चालू असतं, म्हणजे बॅक ऑफ द माइंड म्हणू आपण. तर असे काही तुमचे प्रोजेक्ट्स आहेत की तुम्ही स्वतः डिझाईन केलेले आहेत, तुमच्या विद्यार्थिनींचे किंवा तुमचे स्वतःचे? हो, म्हणजे माझे म्हणजे विद्यार्थिनींना घेऊनच आवडतं मला करायला. मला फार स्वतःला एकटीला. आणि आता मी रिसेंटली पाहिलं युट्यूबवर की तुम्ही डेस्टिनेशन निवडून केलेले आहेत वर्कशॉप्स. मला खूप आवडतं मुलींना घेऊन कुठल्या तरी एका ठिकाणी कुठे कुठे जात असतो. म्हणजे ते 2 दिवस आमचे असतात आणि दिवसभर म्हणजे पोचल्यापासून निघेपर्यंत फक्त नाचत असतो आणि त्याची खूप वेगळी मजा आहे. आणि त्या दिसल्या की मला सुचायला लागतं. मला असं वाटतं मी नुसती एकटी बसले तर मला कॉम्पोजिशन किती सुचतील मला माझ्यामध्ये दिसल्या की असं वाटतं रे वा. आणि प्रत्येकाची एक विशेषता आहे. सो तिला बघितलं की काहीतरी असं वाटेल, तिला दुसरीला बघितलं की काहीतरी वेगळं वाटतं सुचाय. तर ती गंमत आहे. खूप प्रोजेक्ट्स मी जसं म्हटलं ना US ला गेल्यावर अजून वेळ मिळाला, पण त्या मला वाटतं तिकडे जायच्या आधी म्हणजे आधी तर खूप इव्हेंट्स आणि बाकी प्रोडक्शन्स खूप केली, पण अशी लक्षात राहण्यासारखी अगदी कथक साठी केलेली एक त्रिधारा म्हणून एक मी आधी केलं होतं, ज्याच्यापासून खरं तर एवढा सिरियसली मी या
प्रोडक्शन्स कडे बघायला लागले. त्रिधारा म्हणजे 3 धारा एकत्र असं केलं होतं, तबला, सितार आणि नृत्य असं त्या तिघांच्या अंगाने तो कार्यक्रम मानला होता. शृंगार से भक्ती तक असा त्याचा प्रवास होता आणि खूप सुंदर प्रोडक्शन झालं ते. आणि मग त्यानंतर असं वाटायला लागलं की काहीतरी करत राहायला पाहिजे, की स्वतःला जरा चालना मिळायला, बुद्धीला अजून. मग बाकी पण मध्ये मध्ये काहीतरी केलं, पण ऋतुरंग नावाचा एक कार्यक्रम केला, जो युजली मग मी असं करते की इथे आणि तिथे दोन्ही करता येईल का असं बघते. सो ऋतुरंग 6 ऋतू आणि त्यातले काही म्हणजे ऋतू आणि त्या ऋतूची विशेषता असा तो कार्यक्रम होता. मग त्या ऋतूमध्ये येणारा एखादं फेस्टिवल, मग त्यातली, पण ते सगळं अगदी कथक बेसच होता. तो कथकच्याच विद्यार्थिनींना घेऊन केला होता, तो केला. त्यानंतर मात्र सिन्स दोन्ही फील्डमध्ये मी काम करते, म्हणजे क्लासिकल आणि फिल्मी दुनियेत पण मी खूप गेली तितकीच वर्ष मी कार्यरत आहे. सो तिथे त्याचा पण इम्पॅक्ट एक वेगळ्या मेंदूच्या एका भागावरती आहे. तर आणि तिथे US ला खूप सगळे ट्रेन क्लासिकल डान्सर्स नाही आहेत आणि बाकी पण विद्यार्थिनी आहेत किंवा विद्यार्थी लोक ज्यांना माझ्याबरोबर काहीतरी करायचंय किंवा मला असं वाटलं की यांना सगळ्यांना घेऊन काहीतरी केलं पाहिजे. तर अदा के परे अदाकारा नावाचा एक कार्यक्रम मी केला होता, ज्याचं टायटल पण समीर सामंतनी दिलंय, आमच्या गीतकार समीर सामंत, आणि समीरच माझ्यासाठी लिहितो. तर त्याच्यात अदा के परे म्हणजे आपण एखाद्या नटीला नटी म्हणून जेव्हा बघतो ना, तर ती नटी नाही, ती अभिनेत्री असते, त्या पलीकडेही ती खूप आहे. सो असा एक विचार होता आणि त्याच्यात बॉलिवूडच्या 8 अभिनेत्रींना घेऊन तो बांधला गेला होता. खूप मस्त होता तो, कारण नुसतं आल्या त्यांच्याबद्दल डान्स झाला असं नव्हतं, त्यांच्याबद्दल खूप, कारण समीरचा खूप अभ्यास आहे, त्यांच्याबद्दल अशा गोष्टी ज्या आपल्याला माहित नाहीत, आपण कधी ऐकल्या नाहीत, अशा त्यांच्या गोष्टी. मग त्यांचा एखादा सीन लाईव्ह परफॉर्म व्हायचा आणि मग त्यांच्यातलीच एक मुलगी ती अभिनेत्री होती आणि तिच्या छान गाण्याची आणि खूप सुंदर होतं. असं नुसतं नाही की त्यांचं गाणं, त्यांचं एखादा प्रसंग जो खूपच फेमस आहे किंवा नुसता एखादी ओळ जी ती नुसती ओळ म्हणली की लोकांना कळतंय की ही अभिनेत्री आहे. असं सगळं त्या कार्यक्रमात होतं आणि खूपच सुंदर झाला तो कार्यक्रम. त्याचे आता पुन्हाही काही शोज होतील असं वाटतंय, असा प्रयत्न आहे, कारण मी भारतात करूच शकले नाही तो मी तिथेच केला, पण विचार आहे की तो पुन्हा करायचा. तो केला. मग त्याच्यानंतर राग एक रंग अनेक नावाचा कार्यक्रम केला. अनिरुद्ध आणि संकेत. अनिरुद्ध माझ्यासाठी गेली अनेक वर्ष हार्मोनियम वाजवत आहे. संकेत म्हणजे 16 वर्षाचा होता जेव्हापासून माझ्याकडे तबला वाजवतोय. आज त्याची मुलगी 5 वर्षाची झाली. सो म्हणजे मुलगाच आहे. तर तो आम्ही बसलो होतो, खूप विचार चालला होता की काहीतरी करूया याच्यावर. आणि बागेश्री साने खूप उत्तम गायिका आहे. तर आम्ही सगळे बसून एक प्रत्येक रागावरती काय वेगळे भिन्न कॉम्पोजिशन झाले आणि अशी किती, म्हणजे मी म्हणला समुद्र आहे, संपतच नाही. तर रागच आपल्याकडे एवढे आहेत, तो एक राग घेतला की त्याची वेगळी रूप. सो असा एक कार्यक्रम बांधला जो मी इथे करू नाही शकले. आज परत आम्ही तो तिथे एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं होतं, माझ्या स्टेट सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये अमेरिकेत. तिथे आम्ही तो परफॉर्म केला आणि नंतर मग मी माझ्या जिथे कॅलिफोर्नियात आम्ही राहतो तिथे 1-2 शोज केले त्याचे आणि तो खूप छान बांधला गेला. असं सतत काहीतरी बांधलं जातं. हे सगळं जे मी 2 प्रोजेक्ट केले जे मी इथे करू शकले नाही, त्या सगळ्याचं भरपाई म्हणून पण ते खूप दिवस माझ्या डोक्यात होतं. चेतन दातारच्या हाताखाली मी अभिनय शिकण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्ष. मी कॉलेजमध्ये असताना तो आम्हाला डिरेक्टर होता आणि त्यानंतरही बरीच वर्ष त्यांनी केलेल्या नाटकांना मी कोरिओग्राफ केलं. किंवा त्यांनी प्रायोगिक खूप काम केलं, तर त्याच्या काही 1-2 नाटकांमध्ये मी नंतरही काम केलं होतं. तर तो त्याचा खूप इम्पॅक्ट आहे माझ्यावर. सो त्याच्या शैलीला धरून मी एक सखा नावाचा बॅले केलाय आता. सखा त्याची टॅगलाईन अशी आहे, सखा एक पथदर्शक सारथी. पण हा सखा रोजचा राधेकृष्णाचा सखा नाहीये. हा सखा खूप वेगळा आहे, जो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या वाटेवरती भेटतो आणि तो तुम्हाला खूप काही देऊन जातो. जेव्हा आपण त्याच्याशी बोलल्यावर आपण खूप विचार करायला लागतो की
माझा जो अप्रोच होता तो खूप वेगळा होता आणि तो जेव्हा आपल्याला त्याचं उत्तर देतो तेव्हा आपला एकदमच बदलून जातो, वा. दृष्टिकोनच पूर्ण बदलतो असा तो बॅले आहे. 90 मिनिटं सलग असा तो बॅले आहे आणि खूप वेगळ्या वेगळ्या महाभारतातल्या अच्छा, व्यक्तिरेखा. व्यक्तिरेखांना भेटलेला ओ. कृष्ण, हा. त्याच्या बरोबरचे त्यांचे संवाद हा. असा तो बॅले आहे. अच्छा. खूपच म्हणजे म्हणजे कृष्ण आम्हाला- आहे. कृष्ण आणि कथकवाल्यांच्या कृष्ण हो, चराचरात मनामनात. हो. त्याच्याशिवाय आपलं काही होऊच शकत नाही मला वाटतं. पण त्या बॅलेचा विषय थोडा वेगळा आहे. हा. नाच आहेच अर्थात, थोडस अगदी कथक 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 आहेच, हम्म. पण त्या बरोबरीने त्या प्रसंगाला ज्या गरज आहेत, वेगळ्या स्टाईलची जर गरज आहे, म्हणजे वेगळी म्हणजे फोक डान्स, कारण हा. मी पुरव सरांकडे खूप वर्ष फोक डान्सेस हा, केलं. हा. मी सच्ची शंकर बॅले युनिट मध्ये खूप वर्ष काम केलं. त्यांची इंडियन बॅले स्टाईल होती ज्याला क्रिएटिव्ह डान्सिंग असं म्हणतात. सो ह्या 2 स्टाईल्सचा पण पगडा माझ्यावरती आहे. सो जिथे गरज आहे तिथे ह्या 2 स्टाईल्सचा पण वापर केलेला आहे. पण कुठेही कथकला धक्का न लागता असा तो बॅले आहे, ज्याच्यात म्युझिक रेकॉर्डेड आहे, पण डायलॉग्स मुली लाईव्ह म्हणतात, म्हणजे त्याच म्हणतात त्याच डान्स नाचतात. करतात. हो. असं एक खूप वेगळा प्रकार आहे तो. हा. एक्सपेरिमेंटल आहे आणि ते हिंदीत आहे. अच्छा. हा, कारण मला त्याचे जे प्रवेश हा. मिळाले आधी इंटरनेटवर तर ते हिंदीत होते. ओके. सो त्यानंतर शेवटचा संवाद जो गांधारी आणि श्रीकृष्णाचा आहे, हा. जो अतिशय फेमस आहे, ज्याच्यात ती श्रीकृष्णाला शाप देते असा एक आहे. पण आपण कथकवाले असं करू नाही शकणार ना, कारण आपलं सगळंच कृष्णाच्या पायाशी हा, येऊन थांबतं बरं. आणि त्याच्याशिवाय मग आपलं काही हा. होणार नाही. सो ते थोडस झेपलं नाही मला. मग मी समीरकडनं तो लिहून घेतलाय. सो गांधारीच्या प्रश्नांना श्रीकृष्णाचं उत्तर आहे. उत्तर, हा. सवाल जवाब झाला. इतकं अप्रतिम आहे हा. की ते ऐकून खरंच म्हणजे पाणी येतं आपल्या डोळ्यात की अच्छा. काय लिहिलंय समीरने. आणि सगळे मिळून परफॉर्म पण खूप वा. मस्त करतात. तर ते एक आहे जे पुन्हा मी म्हणेन की तुमच्या गुरुच्या म्हणजे आशीर्वादाने फक्त तुम्हाला मिळालेली देण परण आहे. तोडे या पुरतं सीमित न राहता नाही. तुम्ही एवढे सगळं विश्व निर्माण केले, कथ्थकचं एक वेगळं. वेगळं. आणि माझं आहे, माझं जग आहे. नाही, आणि असं नाही. माझ्या जगात आम्ही आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही हा अमूल्य असा ठेवा, अनमोल ठेवा दिलेला आहे. आणि मला खूप आनंद मिळतो आनंद आहे. एकत्र खरं. येऊन काही परफॉर्म करायला. हो. असं तरी पण दीपाली ताई 100 चित्रपटांहून अधिक तुम्ही नृत्य दिग्दर्शन हो. केलेलं आहे आणि त्याचं माइलस्टोन आपण म्हणूया आजच्या ह्याच्यामध्ये तर चंद्राचं गाणं, त्याशिवाय आपली हो. मुलाखत पूर्ण होऊ शकत नाही. अरे. तो एक थोडासा अनुभव आमच्यासाठी. या आधी ना मी खूप फिल्म्स केल्या आहेत लावणीवर. त्यातली बरीच गाणी म्हणजे लोकांना कदाचित माहित नसेल हा. की ती मी केली आहेत. माझं मी मोहर नावाच्या फिल्मचं असं वाजवा की नाही, हे ढोलकी मधलं हा. असं वाजवा की रात गाजवा की ज्याच्यात मानसी नाईक नाचली आहे. ते अच्छा. पण खूप फेमस Popular झालं. आहे. बरीच आहेत. भार्गवीने नाचलेलं एक गाणं हा. खूप famous. म्हणजे हे गाणी खूप आहेत, खूप कारण आहेत, इतक्या हा. वर्षात एवढं काम काम केलंय. केलंय, हो. चंद्राच्या वेळेस अर्थात अजय अतुलचं हा, हा. म्युझिक जे ऑलरेडी हिटच असणार आहे आणि त्यावर अमृताची हा, मेहनत वा, वा. आणि ते दुग्ध शर्करा योग सारखं झालं आणि त्यात मलाही तुमचं माझे नृत्य काही दिग्दर्शन, माझ्याकडनं जे काही कॉन्ट्रीब्युशन हो. झालं ते गाणं खूप सुंदर झालं आणि सगळ्यांचीच खूप मेहनत आहे. प्रसादनी पण त्या कॅरेक्टरचा खूप विचार करून ते गाणं मला कोरिओग्राफ करायला सांगितलं होतं. त्यामुळे ते खूप सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे आणि त्या सगळ्यांची मेहनत मला जास्त भाव मिळाली, हा. कारण मला त्याचं फिल्मफेअर मिळालं. सो मी त्या सगळ्यांची आभारी राहीन मरेपर्यंत की त्यांच्यामुळे हा. मला इतकी सगळी त्या वर्षीची अवॉर्ड मिळाली. नक्की. फ्युचर प्रोजेक्ट म्हणजे आता काय मनात काय चालू आहे, काय साकारायचं राहून गेलंय, म्हणजे आपण कलाकार म्हणून नेहमी अतृप्तच असतो. पुढच्या वर्षात बहुतेक ते बघायला मिळेल. अच्छा. खूप विचार चालू आहे त्याच्यावर, कारण कोणीतरी खूप काहीतरी असं करून ठेवलंय एक म्युझिक ज्याच्यावर मला काम करायचं. वा, म्हणजे मी वा. करतेय ऑलरेडी, पण ते जोपर्यंत असं छान हा, बसत त्याच्यात कॉन्फिडन्स येईल की मला मी आज सांगू की मी हे प्रोजेक्ट करते, पण खूप वेगळं आणि प्रत्येकाच्या खूप जवळचा विषय आहे. अच्छा. सो ते पुढच्या वर्षात लवकरच आपल्याला वा, वा, बघायला भेटीला मिळेल. येणार आहे. पुन्हा कथक आणि माझी
आवडत्या या ज्या 2 स्टाईल्स आहेत त्यांना मिळूनच केलं जाईल. हम्म. पण मजा येईल आणि सेम डायलॉग ड्रामा सारखं डोक्यात आहे. वा. So, असं काहीतरी नेक्स्ट इयर मध्ये नक्की प्रयत्न आहे म्हणजे माझा. पुन्हा पुढच्या वर्षी आपण भेटणार आहोत. नक्की. त्या नक्की. प्रमोशनच्या निमित्ताने का हो, होईना. नक्की, नक्की. नक्कीच. Yes. दीपालीताई, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचे. पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊया आणि मला वाटतं या मुलाखतीची शेवट आपण एक तिहाईने तुमच्या सादर केली तर आम्हाला फार आवडेल. विचार करते हा. हा. एक छोटीशी तिहाई गिनती. दादीन दिंदा दादीन दिंदा दिन तिंता दादीन दिंदा 1 1 2 2 1 1 2 2 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 5 1 1 2 2 1 1 2 2 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 5 1 1 2 2 1 1 2 2 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आहा. खूप खूप सुंदर. दीपालीताई, सिद्धिविनायका चरणी अशीच प्रार्थना करेन तुमचे देश विदेशात तर असे शो चालू राहू दे, विद्यार्थी तुमच्या हातून खूप घडू देत आणि आम्हाला सगळ्यांना तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी मिळू देत. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य